सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची आपण राज्यामध्ये यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. 2023-24 पासून ऑटोनॉमस कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्सच्या पोस्ट ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी, त्यानंतर 24-25 पासून राज्यातल्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्येही आपला NEP करिक्युलम फ्रेमवर्क लागू करण्यात आला आहे. या NEP करिक्युलम फ्रेमवर्कच्या बरोबरच विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने लागू करण्यासाठी वेगवेगळ्या गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. आपण या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्राच्या माध्यमातून NEP अंतर्गतच्या वेगवेगळ्या प्रश्नांना किंवा शंकांना आपण इथे उत्तर आपल्या तज्ञांमार्फत, सुकाणू समितीचे जे आपले सदस्य आहेत त्यांच्या मार्फत आपण शंका निरसन करत असतो. तसंच ह्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या याच्यात मागच्या गेल्या 2-3 महिन्यापासून आपण हा उपक्रम राबवतोय. यात आजचं जे सत्र आहे ते बेसिकली आपण विद्यापीठ अनुदान आयोगाने 2022 मध्ये ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री आणि ट्विनिंग प्रोग्राम संदर्भात मार्गदर्शक तत्व जी सांगितली आहेत किंवा ती प्रसिद्ध केली आहेत. तर खास करून आजचं हे सत्र ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री, ट्विनिंग प्रोग्राम संदर्भातल्या ज्यांच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, त्या प्रश्नांना आपल्या सुकाणू समितीचे तज्ञ सदस्य, ज्यामध्ये सुकाणू समितीचे सन्माननीय अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर करमाळकर सर आहेत. तसेच आजच्या या सत्राला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू बेसेल सर आहेत. आणि अजूनही आजच्या सत्राला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर पण उपस्थित आहेत. शिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आणि सुकाणू समितीच्या सदस्या डॉक्टर सुप्रिया पाटील मॅडम आहेत. तसेच MGM विद्यापीठाचे कुलगुरू, MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर विलास सपकाळ सर आज या सत्राला उपस्थित आहेत. मी सर्वांचं शासनाच्या वतीने, संचालनाच्या वतीने स्वागत करतो. आणि आजच्या या सत्राला आपण सुरुवात करूया अशी मी सर्वांना विनंती करतो, मान्य अध्यक्षांच्या परवानगीने. सर. हो, प्रश्न घ्यायला सुरुवात करू आपण लगेच. येस सर. मला वाटतं ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय, ज्यांना काही प्रश्न असतील, ड्युअल डिग्री, मी अजून एक सांगू इच्छितो की ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री, ट्विनिंग प्रोग्राम या UGCच्या गाईडलाईन्स ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि ज्यांना या संदर्भात शंका असतील त्यांनी आपल्या शंका व्हर्च्युअल हँडरेज करून उपस्थित कराव्यात, जेणेकरून आमचे सन्माननीय सदस्य त्या एकेका प्रश्नाला उत्तरे करतील, त्यांच्या शंकांचं निरसन करतील. तर मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपला हँडरेज करावा, व्हर्च्युअल हँडरेज करावा, म्हणजे आम्हाला तुम्हाला अनम्यूट करता येईल आणि सुरुवात करता येईल. आपण प्रश्न विचारायला सुरुवात करूया. तूच उघडली की तिच्या लक्षात येत लगेच. कृपया हँडरेज करावा. अविनाश ताळमळ. अविनाश सर, आपण प्लीज बोला. हो, सर्व सन्माननीय समितीला सप्रेम नमस्कार. सर, इंटिग्रेटेड कोर्स बद्दल एक विचारायचं असं होतं की ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्या ठिकाणी आपण 4 इयरचं डिग्री देणार आहोत आणि ज्या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्यांना 3 इयरची डिग्री देणार आहोत. फक्त प्रश्न असा आहे की जो 4th सेमिस्टरचा सिलेबस असेल तो 4th सेमिस्टरचा सिलेबस म्हणजे आणि MA फर्स्ट इयरचा सिलेबस हे दोन सिमिलर असायला पाहिजे की दोघांमध्ये व्हेरिएशन असेल? तर बोलू का? येस हॅलो. सर, बिसन सर बोला ना. मला वाटते या प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे या सदराच्या अंतर्गत आपण दर 15 दिवसाच्या शनिवारी या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि वेगवेगळे विषय देऊन आपण त्याच्यावर चर्चा करतो.
त्यामुळे काही विषय होऊन गेलेले आहेत, काही विषय राहिलेले आहेत जे पुन्हा येणाऱ्या काळामध्ये आपण घेऊ. आजचा विषय जो आपला आहे तो म्हणजे सरांनी जो प्रश्न विचारला त्यातही काही प्रश्न आधी येऊन गेलेले आहेत, ते पुढे येतील आणि त्याला उत्तर देता येतील. आत्ताचा विषय जो आहे की आता मगर सरांनी जे सांगितलं की NEP च्या माध्यमातून अनेक नवीन नवीन कंगोरे ज्याला म्हणू किंवा आयाम आपल्याला त्या अनुषंगाने मिळालेले आहेत. त्यातला एक आयाम म्हणजे NEP 2020ने दिलेला आपल्याला जे आहे एक अधिक सवलत म्हणू त्याला, की ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री आणि ट्विनिंग प्रोग्राम अशा 3 डिग्र्या दिलेल्या आहेत. म्हणजे अगदी थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण करायचं म्हणजे त्या अनुषंगाने जर काही प्रश्न आले तर मग आत्ताच्या सेशनचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होईल, असं एवढ्याच याच्याने फक्त मी ते सांगतोय की पहिल्यांदा ड्युअल मल्टी डिसिप्लिनरी डिग्री असा विषय असल्यामुळे 2 डिग्र्या म्हणजे एकापेक्षा अधिक म्हणजे 2 डिग्र्या तुम्हाला ऍट ए टाइम घेता येऊ शकेल. एक त्याची SOP काय काय असेल याच्यावर चर्चा आपण करू शकतो, पण ती मल्टी डिसिप्लिनरी असली पाहिजे. असं ड्युअल मल्टी डिसिप्लिनरी डिग्री असं एक डिग्री आहे. दुसरी जॉईंट डिग्री आहे, म्हणजे जसं पहिल्या डिग्रीमध्ये एकापेक्षा 2 डिग्र्या तुम्ही ऍट ए टाइम घेऊ शकता, जॉईंट डिग्रीमध्ये एकच डिग्री एकापेक्षा अधिक विद्यापीठातून घेऊ शकता. त्यामुळे तिथे 2 पदव्या आहेत, तिथे 2 विद्यापीठ आहेत, त्याला जॉईंट डिग्री म्हणतो. त्याचा आपसामध्ये MOU असला पाहिजे आणि पुन्हा जेव्हा प्रश्न येतील तेव्हा त्याला उत्तर देता येतील. ट्विनिंग प्रोग्रामच्या मध्ये UGCच्या गाईडलाईन्स प्रमाणे इंटरनॅशनल लेवलला ट्विनिंग प्रोग्राम असं दिलाय, पण आपण त्याचा GR निघायचा अजून, पण कमिटीने रिपोर्ट सबमिट केला आहे. त्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की एक राज्यातलं विद्यापीठ आणि दुसरा अदर स्टेट मधलं विद्यापीठ यांचं MOU होऊन त्यालाही जो ट्रेनिंग प्रोग्राम त्याला जॉईन करता येईल. आता हे जे 3 प्रकार जे आहेत या संबंधातले जर काही प्रश्न आले तर आत्ताच्या सेशनचं उद्दिष्ट आपलं पूर्ण होईल असं मला वाटतं. सर सॉरी, तुमच्या त्या प्रश्नाला मी हे करत नाही आहे. नाही चांदेकर सर, मुख्य विषय जो आपला आहे तो विषय जर त्यावर चर्चा झाली तर अधिक चांगलं होईल आणि त्या विषयाची माहिती आपल्याला होईल, म्हणून मी फक्त हस्तक्षेप करून मुद्दे मांडले. चांदेकर सर, चांदेकर सर, हो, माझं काय मत आहे की तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे की आजच्या सेशनचा तो विषय नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आता प्रश्न विचारला तर देऊन टाका ना त्यांचं उत्तर, कशाला त्याला लटकून ठेवतात. एक प्राचार्य आहेत ते सुद्धा, देऊन टाका. नाही तर मग मी देतो, तुम्ही देता. तुमचं बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपण विषय निश्चित केलेले आहेत, त्या विषयावर चर्चा व्हावी, ऑलरेडी याच्यावर झालेली खरं आहे. पण आता तरी विचारला आणि आपण सगळे जॉईन आहोत, तर क्वेश्चन समोर आला तर आपण त्याला टाळा असं नको. काही हरकत नाही, कोणी पण उत्तर द्यायला हरकत नाही. ठीक आहे, मी देऊन टाकतो. सर ऐकताय आपण, ज्यांचा प्रश्न आहे ते, ज्यांचा प्रश्न आहे ते ऐकतायत का? अविनाश सर, हॅलो. हा, ते म्यूट वर आहे पण आहे, प्रेझेंट आहे. आपण बोला सर. हा सर, असं आहे की आपला प्रश्न असा आहे की 3 वर्ष आणि 4 वर्षाच्या डिग्री बद्दलचा आपला प्रश्न आहे. तर हे खरं आहे की ज्या ठिकाणी PG असेल त्या ठिकाणी 4थं वर्ष त्या ठिकाणी त्यांना चालवता येईल. ज्यांच्याकडे PG नाही तर त्यांना 4थ्या वर्षाची डिग्री त्या ठिकाणी देता येणार नाही. पण ज्यांना 4थ्या वर्षाचं डिग्री देत आहेत, त्यांच्याकडे PG आहे, तर त्यांनी एक लक्षात ठेवायचं की त्यांच्याकडच्या अंडर ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाचा सिलेबस, अंडर ग्रॅज्युएशनचं 4थं वर्ष आणि PGचं पहिलं वर्ष म्हणजे फर्स्ट इयर हे समकक्ष असेल, दोघांचा सिलेबस सारखा असेल. आणखीन काही शंका आहे सर तुम्हाला? अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. अविनाश सर अनम्यूट करा. अविनाश अनम्यूट करा आपल्याला. आणि मगर सर, सर थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तुम्ही मगर समाधानकारक उत्तर दिलं. खूप खूप धन्यवाद सर. मगर सर तुम्ही एकदा अपील करून टाका सगळ्यांना की आधी प्रायोरिटीनं चांदेकर सरांनी म्हटल्याप्रमाणे आजच्या बैठकीचे जे विषय आहेत त्या विषयावर विचारावं. हो, मगाशीच आपण आजची उपक्रमाचं म्हणजे आजचं सत्र जे आपण सुरू केलं त्यावेळेलाच मी पुन्हा म्हणजे सांगितलं होतं की UGCने ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री आणि ट्विनिंग प्रोग्राम संदर्भात ज्या गाईडलाईन्स इश्यू केल्या आहेत आणि आपण आजचं सत्र स्पेसिफिकली फक्त या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने आयोजित केलंय. तर मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो,
सगळ्यांनी या ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री आणि ट्विनिंग प्रोग्राम संदर्भात जर आपले प्रश्न असतील, शंका असतील तर त्या विचाराव्यात. त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न असतील, काही शंका असतील त्या विचाराव्यात. इतर प्रश्न हे बऱ्याच वेळेला रिपीट होत आहेत. मागच्या अनेक सत्रांपासून काही प्रश्न रिपीट झाले, त्यामुळे आपण आज हा थीम बेस्ड उपक्रम सुरू केलेला आहे. तर मला वाटतं 2 हँड रेज झालेत. सिनलकर सर अनम्यूट करा. हा, आंधळ्यांना म्हणाल माझ्याजवळ 2 हँड रेज झालेले सिनलकर सर. कन्से सर, त्याला अनम्यूट केलेलं आहे ऑलरेडी. कन्से सर. मिस्टर कनसे, डॉक्टर कनसे, प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न घ्या. अंबाडेकर मॅडम. अंबाडेकर मॅडम. एम आय ऑडिबल? हा मॅडम, विचारा. सर, आपलं जे MSc ला आपण OJT ठेवलाय, तर त्याचा वेळ कसा मॅनेज करायचा? कारण लेक्चर प्रॅक्टिकलच्या वेळांमध्ये त्यांचं OJT करून होत नाही, आणि बाहेरचे जे लोक आहेत त्यांना सलग 15 दिवस मुलं हवेत. तर सलग 15 दिवस मुलं पाठवले तर मग इथे लेक्चर प्रॅक्टिकलचा प्रॉब्लेम येतो. हॅलो. हॅलो. हा बोला मॅडम, बोला. हा, OJTचा प्रश्न विचारलाय सर मी. OJT ला वेळ कसा काय कॉम्पेन्सेट करायचा? ऍट दी कॉस्ट ऑफ लेक्चर प्रॅक्टिकल OJT मुलांना कसं पाठवायचं? 120 अवर्सचं आहे ते. सर करमळकर सर. सर 120 अवर्सचं जरी असलं तरी ते इसेन्शियल कंपोनंट आहे, तो व्हर्टिकल आहे. आता हे इंटरनल मॅटर्स आहेत आणि ते गरजेचं आहे, ते केलं पाहिजे. नाही, केलं पाहिजे सर, पण ते बाहेर जर विचारलं ना कंपनीमध्ये, त्यांना सलग 15 दिवस मुलं पाहिजे, तेव्हा ते 120 अवर्स बघतात. बरोबरच आहे ते. कारण मग लेक्चर प्रॅक्टिकल ऍट दी कॉस्ट ऑफ लेक्चर प्रॅक्टिकल मुलांना पाठवायचं. आणि सर, जसं एज्युकेशन इन्स्टिट्यूटला तुम्ही हे केलं कंपल्सरी की मुलांना पाठवा, तसं आजूबाजूच्या ज्या इंडस्ट्री आहे तर ते ऍट अ टाइम 3च मुलं घेतात, सगळे मुलं एकत्र घेतच नाही. 3 मुलं ऍट अ टाइम पाठवा म्हणून त्यांनी सांगितलं. तो डायलॉग गव्हर्नमेंट पण करते, आपणही करतोय, पण इंडिव्हिज्युअली तुम्ही सुद्धा एक संस्था म्हणून, तुम्ही म्हणजे संस्थेनं त्या बाबतीत थोडंसं हे केलं पाहिजे ना. आमचा प्रयत्न सगळा चाललेला आहे की सगळ्यांना ती इंटर्नशिप मिळावी, कारण तो इसेन्शियल कॉन्स्टिट्यूएंट आहे. एक्सपिरियन्शियल लर्निंगचा तो पार्ट आहे, ऑन जॉब ट्रेनिंग आहे ते. आणि त्याला मला असं वाटतं की तेवढं जे आपण गांभीर्याने ते घेतलं पाहिजे. आणि सर, मी डिनाय नाही करत आहे सर, डिनाय नाही करत आहे, फक्त ते कसं कॉम्पेन्सेट करायचं कॉलेजच्या अवर्स मध्ये. म्हणजे 3 मुलं एका वेळेस जातील, नंतर 3 जातील, ऍट अ टाइम ते 15 मुलांना घ्यायला नाही म्हणतायत. मॅडम, तुम्ही एका युनिटशी जर संपर्क केला तर एक युनिट तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 मुलं किंवा 5 मुलांना ते एंटरटेन करतील OJTच्या हँड्स ऑन ट्रेनिंगसाठी. परंतु जर त्याच वेळेला तुम्ही सायमल्टेनियसली 10 ते 15 युनिट्स, मी म्हणत नाही की इंडस्ट्रीज, आपण यामध्ये अगदी ग्रामविकास बँक, ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी संस्था, सोसायट्या, छोट्या मोठ्या लॅब, जे मोठ्या कॉर्पोरेट पासून तर अतिशय छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रियल किंवा बिझनेस युनिट याच्यापर्यंत आपण हा उपक्रम ओपन केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच वेळेला अनेक युनिटशी संपर्क करून ही सगळी स्टुडंट्स तुम्हाला अकोमोडेट करायची आहेत, आणि त्यानुसार तुमचा टाइम टेबल फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला ठेवावं लागणार आहे. एम आय राईट सर? पुढे त्यांचा आहे ना, अनामिका मॅडमचा हात. पुढचा प्रश्न घ्या, डॉक्टर अनामिका. Am I audible, sir? येस मॅडम, विचारा. सर, एक प्रश्न होता. समजा आता आपण एखाद्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी बरोबर MOU केलं आणि एक MSc चा एक पार्ट आपल्याकडे झाला आणि दुसरा पार्ट त्यांच्याकडे झाला,
पण त्याच्यामध्ये डिग्री ही कोणत्या युनिव्हर्सिटीची दिली जाणार? सपकाळ सर. हो मॅडम, यामध्ये एमओयू करत असताना आपल्याला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की ते म्हणजे वेदर इट इज जॉईंट डिग्री आहे की बेसिकली समजा 2 वर्षाचा असेल तर 1 वर्ष इथे होणार, 1 वर्ष तिकडे होणार, त्याच्यामध्ये क्रेडिट मॅपिंग करायचं, त्याच्यामध्ये करिक्युलम मॅपिंग करायचं आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट देता येईल. परंतु जे सर्टिफिकेट किंवा डिग्री जी आहे त्याचं असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन करण्याची जी एमओयू मध्ये प्रोव्हिजन असेल त्यानुसार तुम्हाला डिग्री परदेशी विद्यापीठ देत असतात. अंडर ग्रॅज्युएटच्या सोबत सुद्धा बरेच विद्यापीठांनी केलेलं आहे. 4 वर्षाचा कोर्स असेल तर 2 वर्ष या ठिकाणी अभ्यास करतील विद्यार्थी ऑफ द म्हणजे जो अप्रूव्ह झालेला 4 वर्षाचा करिक्युलम आहे 2 वर्ष ते इथे करतील, 2 वर्ष तिकडे करतील आणि डिग्री विल बी अवॉर्डेड बाय द फॉरेन युनिव्हर्सिटी. परंतु तुम्ही तुमच्या लेवलला सुद्धा सर्टिफिकेशन करू शकतात कारण 2 वर्ष विद्यार्थ्यांनी इथे शिकलेलं आहे. त्याचबरोबर दे आर रजिस्टर्ड स्टुडंट ऑफ युअर इन्स्टिट्यूशन. आणि एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की विद्यार्थ्यांना हे इकॉनॉमिकल मॉडेल होतं अँड विथ क्वालिटी एज्युकेशन दे कॅन गेट इंटरनॅशनल डिग्री. परंतु आपल्याला एमओयू मध्ये ह्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. प्रत्येक विद्यापीठाच्या ज्या परदेशी विद्यापीठ आहे त्यांच्यासोबत जेव्हा एमओयू करतात तेव्हा तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. सर बोलू का 1 मिनिट? प्लीज सर बोला बोला. मॅडम, ट्रेनिंग डिग्री प्रोग्राम मध्ये युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे इंटरनॅशनल लेव्हलचा जो प्रोग्राम आहे पण महाराष्ट्र राज्याच्या सुकाणू कमिटीचा जो काही रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपण नॅशनल लेवलवरच, कारण अजून केंद्रीय स्तरावर त्याची व्यवस्था झालेली नाही आहे. झाली तर सपकाळ सरांनी सांगितलं ते आहे. आत्ता मात्र आपण जी आर निघाल्यानंतर की आपलं राज्याचं विद्यापीठ आणि अदर ऑफ महाराष्ट्र, अदर दॅन महाराष्ट्र यांचा एमओयू केला म्हणजे त्याला ट्रेनिंग डिग्री प्रोग्राम आपण ते म्हणतो आहोत. आणि त्याच्यामध्ये होस्ट युनिव्हर्सिटी आणि पार्टनरिंग युनिव्हर्सिटी असे 2 प्रकार असतात. तर तुमची पहिल्यांदा जिथे ऍडमिशन झालेली असेल ती होस्ट युनिव्हर्सिटी आणि नंतर तुम्ही जे विद्यापीठ जॉईन कराल ते पार्टनरिंग युनिव्हर्सिटी, या दोघांचा आपसामध्ये एमओयू असणं गरजेचं आहे. आणि होस्ट विद्यापीठामध्ये पहिलं सेमिस्टर हे देणं मात्र गरजेचं आहे. असं ते ट्रेनिंग डिग्री प्रोग्रामचा आता नॅशनल लेवलचा आपण जे केलं आहे, युजीसी लेवलचा इंटरनॅशनलचा अजून भारतात सुरू झालेलं नाही, पण त्यांच्या गाईडलाईन्स आल्या ते सुरू ते होईल. पण आपण मात्र स्टेटला असा विचार करतो. थँक्यू सर. पुढचा प्रश्न घ्या. सुनील सर पुढचा बघा कोणी हँड रेज केलाय? नो वन सर. कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. पुन्हा सर्वांना आवाहन करतो, ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री आणि ट्युनिंग प्रोग्राम तसंच इतर काही प्रश्न असतील तर कृपया प्रश्न विचारा. तर कोणाचे आहेत प्रश्न? डॉक्टर आशिष लांबट. डॉक्टर आशिष लांबट. आशिष सर. चांदेकर सर, याच्याच कंटिन्युएशन मध्ये माझा असा प्रश्न होता सर की आता तुम्ही ट्विनिंग डिग्री बद्दल बोलले, पण बेसिकली दोन्ही विद्यापीठातून हे पहिले अप्रूव्ह करून घ्यावं लागेल ना सर? कॉलेज लेवलवर हे होणार नाही? नाही, हा विद्यापीठ लेवलचाच विषय आहे ट्विनिंग वाला. अच्छा. ट्विनिंगचा ड्युअल डिग्री हा कॉलेज लेवलचाही आहे आणि विद्यापीठ लेवलचाही आहे. अच्छा. पण ज्यांच्याशी जिथून तुम्ही ड्युअल डिग्री करणार असाल किंवा ट्विनिंग, जॉईंट यांचा आपसामध्ये एमओयू असणं आवश्यक आहे. केवळ एमओयू असणं नाही तर त्या एमओयूला जे प्राधिकरण आहेत कायद्याच्या याच्याप्रमाणे, म्हणजे ब्युरोस टू अकॅडमिक काउन्सिल, या सगळ्या प्राधिकरणामध्ये तो एमओयू जाणं, त्याला मान्यता मिळणं, सिलेबस पासून या सगळ्या गोष्टी आवश्यक मात्र नक्की आहे. त्याच ठिकाणी तुम्ही 2 डिग्री करू शकाल ज्या कॉलेज किंवा विद्यापीठांचा यांचा आपसातला एमओयू आहे तिथेच करता येईल. ओके सर, ओके, थँक्यू. आणि ट्विनिंगचा पर्पज जो आहे तो इट गिव्ह स्टुडंट टू मेक मोर स्किलफुल अँड एनरिच विथ डायव्हर्स नॉलेज. आणि ट्विनिंग प्रोग्राम म्हणजे कसं आहे की इट इज एक्सटेंडेड म्हणजे एक्सटेंडेड अकॉर्डिंग टू मी एक्सटेंडेड
ट्रेनिंग प्रोग्राम, म्हणजे एक पूर्ण सेमिस्टर ते करू शकतात. जसे IIT चे विद्यार्थी एक सेमिस्टरसाठी परदेशात जातात, तर आपल्याकडे सुद्धा ज्या ठिकाणी चांगला असा काही अभ्यासक्रम आहे की ज्या तुमच्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंतर्गत यू विल गेट नॉलेज फ्रॉम डायव्हर्स फील्ड, स्किल्स इन व्हेरी ऍडव्हान्स एरियाज, त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम हा शॉर्ट टर्म आहे. वेअरॅज ड्युएल डिग्री जो आहे तो एलॉबरेट आहे. जॉईंट डिग्री इज डन बाय द 2 युनिव्हर्सिटी. तर ड्युएल डिग्री मध्ये सायमल्टेनियस 2 डिग्री करता येतात इन द सेम युनिव्हर्सिटी ऑर विथ अदर युनिव्हर्सिटी. फॉर दॅट मॅटर ऑल्सो त्याच्यात एक प्रोव्हिजन आहे की विथ परमिशन ऑनलाईन पण करता येतात. परंतु जॉईंट डिग्री इज बाय द म्हणजे 30% ऑफ द क्रेडिट शुड बी डन इन द होस्ट युनिव्हर्सिटी. आपण ते दिलेलं आहे गाईडलाईन नुसार की काही सेमिस्टर इकडे करायचे, काही परिकले करायचे. So twinning is basically more enriching field. It cannot be only in one time. It can be for multiple subjects, so that the student can have the access to the advanced learnings, say maybe facility or expertise of the different institution. Thank you. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न ललित खुल्लर. मिस्टर ललित, प्रश्न विचारा. Good morning, everyone. I have a two-part question. The first part is, we are an autonomous institution. Are we allowed to tie up with any other university also for a twinning program? Secondly, those students who belong to the reserve category, how will the scholarships be determined when in case of a twinning program, the fee which is going to be charged by the other university is going to be variable? सर ऑटोनॉमस आणि सौलगी त्याला काही फरक नाही आहे. दोन्ही ठिकाणी MOU आपल्याला कोणासोबतही करता येऊ शकतं. त्याच्यामुळे विषय काही नाही. फक्त दोघांचं MOU आपसात होणं हे मात्र महत्वाचं आहे. तर ते त्या संस्थांनी जर ठरवलं की आम्हाला काही अडचण नाही आहे आणि आम्ही MOU केला तर ते करू शकतील, असा एक विषय आहे. आणि दुसरा स्कॉलरशिपचा जो विषय आहे, तर नियमाप्रमाणे जे आहे त्याला एका ठिकाणी स्कॉलरशिप मिळेल. All right, sir. Thank you. नेक्स्ट सुरेश चव्हाण. हॅलो सर. हॅलो सर. चव्हाण सर, विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे की रेग्युलर युनिव्हर्सिटी आपला इंटिग्रेटेड BEd आपण सुरू करतोय 4 वर्षाचं, तर तसंच YCM साठी कसं असेल समजा ओपन युनिव्हर्सिटी साठी? बिसेन सर. सर अनम्यूट करा. सर अनम्यूट. मी म्हटलं की YCM साठी अद्याप तशा स्पष्ट गाईडलाईन आणि क्रमांक 1 डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो तोपर्यंत त्याबद्दलचा काही पुढचा पाऊल उचलू शकत नाहीये. तर अद्यापही 4 इयर्सची काही गाईडलाईन डिस्प्ले होते. ओके सर. श्री राजेश गादेवार. गादेवार सर, प्रश्न विचारा. गादेवार सर अनम्यूट करा. सर माझा आवाज येतोय? येतोय, विचारा सर. हा, चांदेकर सरांनी प्रश्नाचं उत्तर दिलं. माझा प्रश्न तोच होता की बेसिकली स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण ट्विनिंगच्या कोर्समध्ये आपण जाऊ, तर बेसिकली स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये त्याची गाईडलाईन किंवा त्याची इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सरांनी सांगितलं की स्कॉलरशिप आपल्याला मिळू शकेल नियमाप्रमाणे जे काय असेल ते, पण त्याच्या संदर्भामधले अध्यादेश किंवा त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन थोडं लवकरात लवकर जर पब्लिक समोर जर आली तर मला असं वाटतं की बाकीच्या टीचर लोकांना डिफेंड करायला अतिशय सोपं जाईल. ठीक आहे, त्याच्यावर काम सुरू आहे आणि लवकरच गाईडलाईन्स येतील त्याच्या. ओके सर, थँक्यू.
पुढचा प्रश्न घ्या. सुनीलकर सर, कोणाचा हँड रेज असेल तर बघा. नो वन कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. तर मगाशी डॉक्टर सागळगिळे त्यांचा हात होता. डॉक्टर अश्विनी देशपांडे मॅडम विचारा. नमस्कार सर, आवाज येतोय? नमस्कार. हो, येतोय. हा सर, मला ट्विनिंग प्रोग्राम बद्दल थोडं डिटेल मध्ये एक्सप्लेन करू शकाल? ट्विनिंग बेसिकली याची संकल्पना जाणून घेऊया पहिल्यांदा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणामध्ये ओढा असतो आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 2 वर्ष 3 वर्ष घालवणं म्हणजे थोडक्यात इट्स अ टॅक्सिंग फॉर पेरेंट्स. पैशाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तर त्याच्यामध्ये एक थोडीशी संधी आपण म्हणूया की ज्याच्यामध्ये 2 वर्ष तुम्ही इथे, 1 वर्ष तिथे, किंवा 1 सेमिस्टर तिकडे, 2.5 वर्ष इकडे, अशा पद्धतीनं ही संधी उपलब्ध करून दिली, जेणेकरून विद्यार्थ्याला ज्याची इच्छा आहे पण पैशाअभावी 2 वर्ष काढू शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रोग्राम जास्त चपकलपणे बनवण्यात आलेला आहे. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण ट्विनिंगचा फक्त विषय जो चांदेकर सरांनी मगाशी सांगितला की महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि महाराष्ट्राबाहेरचं इथपर्यंत नॅशनल लेवललाच आपण आता हा विषय करतोय. आणि याच्यामध्ये अपेक्षा आहे की जी विद्यापीठ आहेत त्या या दोन्ही विद्यापीठांनी त्या संबंधी MOU साईन करणं. MOUच्या साईन करत असताना ते करिक्युलम जे आहे ते सुद्धा दोन्ही प्राधिकरणामधनं मान्य करून घेणं आणि अशा पद्धतीनं साधारणपणे त्याची रचना करण्यात आलेली आहे. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे राजेश सागलगिले. हा सर, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. ऍक्च्युली सर, ड्युएल प्रोग्राम संबंधित माझा प्रश्न आहे की ड्युएल प्रोग्राम साठी आपण 2 फुल टाइम अकॅडमिक प्रोग्रामला नाव आपलं रजिस्टर्ड करू शकतो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे का की आपल्याला जर तो दोन्ही प्रोग्राम फिजिकल मोड मध्ये कसे करावेत आणि फिजिकल प्लस ऑनलाईन मोड जर असेल तर ते टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे, कारण त्याच्यात ओव्हरलॅपिंग होऊ शकते. जेव्हा 2 प्रोग्रामला मी रजिस्टर्ड असेल फिजिकल मोड मध्ये त्यावेळेला ऑब्व्हियसली टाइम मॅनेजमेंट ओव्हरलॅप होऊ शकतं टाइम टेबल. आणि जसं आपल्याला सेमिस्टर सिस्टम आहे एक्झामची, तर एका सेमिस्टरमध्ये 90 दिवस आपले वर्किंग अवर्स त्या हिशोबाने कंप्लीट झाले पाहिजे. आणि मग दुसऱ्या प्रोग्रामचे 90 दिवस कसे कंप्लीट होतील, म्हणजे परीक्षा मग त्याच्या कशा होतील, तर या संदर्भात आपण मार्गदर्शन करावं. तर जो ड्युअल डिग्रीचा ओव्हरलॅपिंगचा जो विषय आहे, दोघांचं MOU कोऑर्डिनेशन साठीच करायचं आहे. नंबर 1 की ओव्हरलॅपिंग टाइमचे होणार नाही आणि ओव्हरलॅपिंग कंटेंटचं पण होणार नाही. कंटेंटचं ओव्हरलॅपिंगची शक्यता कमी आहे कारण मल्टी डिसिप्लिनरी आहे. हॅलो, आवाज येतोय ना? मल्टी डिसिप्लिनरी ड्युअल डिग्री असल्यामुळे करिक्युलमची ओव्हरलॅपिंगची शक्यता कमी आहे, पण तरी ओव्हरलॅपिंग होणार नाही. वेळेची ओव्हरलॅपिंग होणार नाही याची काळजी दोघांना घ्यायची आहे. पण तरी सुद्धा दुसरी सोय अशी आहे, 1 डिग्री तुम्हाला फिजिकल मोडमध्ये घेता येते आणि दुसरी डिग्री जर असं शक्य नसेल तर ऑनलाईन मोडमध्ये पण घेता येते. त्यामुळे 90 दिवसाचा विषय सुद्धा तो संपतो. दोन्ही तुम्ही त्या 90 दिवसांनी त्याला ते देऊ शकता, अशी त्याची ती कन्सेप्ट आहे. तुम्ही ड्युअल डिग्री बद्दल आणखी जे काही विचारलेलं आहे, तुम्ही त्या अनुषंगाने 2-3 मुद्दे पुन्हा सांगून देतो, म्हणजे आपल्याला एक क्लिअर होईल की जसं म्हटलं की दोन्ही मोडमध्ये आपल्याला एक ऑनलाईन एक ऑफलाईन म्हणजे फिजिकल मोड आणि दोन्ही ऑफलाईन असं दोन्ही ऑनलाईन नाही करतायत. त्यामुळे दोन्ही एक ऑफलाईन आणि ऑनलाईन असं या पद्धतीने आपल्याला ती करता येईल. आता करमळकर सर म्हणाले तसंच सगळे सिलेबस आणि याची मान्यता, करिक्युलमची पूर्ण मान्यता आपल्याला सगळ्या प्राधिकरणांमधनं घ्यायची आहे. दुसरं, याच्यामध्ये TC आणि मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज राहणार नाही, हे MOU मध्ये सुद्धा त्यांनी नोंद करून घ्यायची त्याच्यामध्ये. कारण तुमची होस्ट युनिव्हर्सिटीला कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेली असेल, त्यामुळे TC त्याचं एक अंडरटेकिंग त्यांनी दिलं की त्या आधारावर तुमची ऍडमिशन त्या ठिकाणी होऊ शकते.
असं त्याच्यामध्ये आहे साधारणपणे. आणखी काही दुसरं असं आहे की ड्युअल डिग्री PhD व्यतिरिक्त च्याच कोर्ससाठी फक्त उपलब्ध आहे. PhD ड्युअल डिग्रीमध्ये करता येणार नाही, ही पण त्याच्यातली एक अट त्याच्यातली तशी ती एक आहे. आणि याचं मेकॅनिझम जे आहे त्या त्या विद्यापीठाने आपलं तयार करायचं, म्हणजे SOP ज्याला म्हणू आपण, त्या पद्धतीने ते चालवावी, असं ते एक आपण म्हणतोय त्याला. थोडस जोडू चांदेकर सर, परवानगी? सर बोला. हा, एक त्याच्यात थोडस ऍड करतो. ज्यांनी आता ड्युअल डिग्रीचा प्रश्न विचारला त्याच्याबद्दल फक्त, तुम्ही ड्युअल डिग्री घेत असताना आता चांदेकर सरांनी म्हटल्याप्रमाणे एक पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की एक आपल्याला रेग्युलर मोडमध्ये आपण करता येतं, एक आपल्याला डिस्टन्सला जायला लागेल. दोन्ही आपल्याला रेग्युलर मधल्या जर करायचे असतील तर पहिली अटच त्यामध्ये ती आहे की तुम्हाला दोघांचं वेळापत्रक हे सारखं असून चालणार नाही आहे, ते वेगळं असेल तरच तुम्हाला करता येईल, अदरवाईज करता येणार नाही आहे. हे तुम्हाला पथ्य पाळायला लागेल. ठीक. तर याच्यामध्ये एक फायदा असा आहे की पर्पज हॅज टू बी अंडरस्टूड, की जर समजा कॅपॅसिटी आहे आणि इंटरेस्ट आहे तर त्या विद्यार्थ्याला जर ड्युअल डिग्री करायची आहे, मग तो सिलेक्शन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. आपल्या रेग्युलेशन मध्ये पण म्हटलेलं आहे की दोन्ही युनिव्हर्सिटीने कोणत्या कोर्सेसला कोणता मल्टी डिसिप्लिनरी ड्युअल डिग्री घेतल्यावर विद्यार्थ्यांची खरोखर एनरिचमेंट होईल असे कॉम्बिनेशन सोडले पाहिजे, आणि ते पण अवॉर्ड लेव्हलला सोडले पाहिजे. म्हणजे एखादा अंडर ग्रॅज्युएट करत असेल तर तो सर्टिफिकेट डिप्लोमा आणि अंडर ग्रॅज्युएट दुसऱ्या फॅकल्टीतला करू शकतो. एखादा पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर तो एखादा दुसरा अंडर ग्रॅज्युएट करू शकतो, किंवा म्हणजे असं कॉम्बिनेशन, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा करू शकतो. म्हणजे बेसिकली युनिव्हर्सिटी शुड एस्टॅब्लिश अ गुड कॉम्बिनेशन कन्सिडरिंग द मार्केट नीड इन टर्म्स ऑफ म्हणजे काय आपल्याला मुलांना कशा पद्धतीची तयारी करायची आहे. आता प्रत्येक जण सायबर सिक्युरिटी बद्दल बोलतो, कोणी सेमीकंडक्टर बद्दल बोलतो, कोणी डेटा अनालिटिक्स बद्दल बोलतो. तर हे जे कॉम्बिनेशन्स आहे ते कॉम्बिनेशन तयार करून जर एक्झिक्यूट करता आले, आणि आपल्याला कल्पना आहे की आता लर्निंग ऑप्शन्स बरेच आलेले आहे, स्वयं आहे, NPTEL आहे, ऑनलाईन प्रोग्राम्स आहेत, म्हणजे शिकण्यासाठी काही बंधनं नाही. परंतु या ठिकाणी जर आपल्याला फिजिकल मोड मध्ये करायचं असेल तर ऑफकोर्स टाइम टेबल, कारण यू आर गोइंग टू अटेंड द क्लासेस. म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये 2 मल्टी डिसिप्लिनरी असेल तिथे करू शकता, दोन कॉलेजेसमध्ये करता येईल, 2 युनिव्हर्सिटीमध्ये करता येईल. म्हणून मग त्यानुसार आपल्याला विद्यार्थ्यांसाठी चांगले कॉम्बिनेशन आपणच त्यांना मेंटरिंग करून दिले पाहिजे की हा कोर्सेस जर तुम्ही ड्युअल डिग्रीने केले तर इट वुड बी ऑफ ग्रेट हेल्प टू द स्टुडंट फॉर देअर फ्युचर एम्प्लॉयबिलिटी. थँक्यू. तर याला धरून 2 मुद्दे आणखी मला आता सप्ताहाच्या बोलण्यातून सुचले. एक्झिट पाथवे म्हटलं, मल्टी एंट्री मल्टी एक्झिटचा विषय आहे, तो या ठिकाणी लागू होतो. त्याच्यामध्ये एक तर नक्की आहे, कारण आपल्याला डिग्रीमध्ये आता सपकाळ सर म्हणाले तसं सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री आणि डिग्री विथ ऑनर अशा 4 प्रकारच्या डिग्र्या मिळतात आहेत. समजा 2 डिग्र्या जॉईन केल्या आणि सर्टिफिकेट एका डिग्रीचं मिळालं म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं एका डिग्रीचं. मला असं वाटत असेल की मी आता ही डिग्री कंटिन्यू नाही करू शकत, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात, तर त्याला लॅटरल जे आहे, म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट पूर्ण केल्यानंतर जेव्हा सोडाल तर त्याच्या 3 वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा ते कंटिन्यू करावं लागेल, ते 3 वर्षाच्या आत, आणि सोडल्यानंतर 3 वर्षाच्या आत, आणि रजिस्ट्रेशन पासून 7 वर्षाच्या आत, असं त्याचं ती मुदत त्याला ती दिलेली आहे जर मध्ये आपण सोडत असू तर. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा बरेचदा असं होतं की सुरुवातीला आपल्याला वाटतं की मी 2 डिग्र्या करू शकतो आणि आपण ऍडमिशन घेऊ शकतो, नंतर काही प्रॉब्लेम्स येतात आणि मग ते झेपत नाही आपल्याला, तर त्यावेळेला मात्र एक सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा नंतर तुम्ही थांबून त्याला लेफ्ट करू शकता आणि दुसरी डिग्री कंटिन्यू करायची. जिथून सोडलं तिथून 3 वर्षाच्या आत ते तुम्हाला पुन्हा कंटिन्यू करता येईल. फक्त दुसरी अट त्याच्यामध्ये अशी आहे की ऑड सेमिस्टरला एंट्री करता येते आणि इव्हन सेमिस्टरला एक्झिट करता येते. या 2 गोष्टी लक्षात फक्त त्याला ठेवाव्या लागतात. धन्यवाद सर. देशपांडे मॅडमला पुन्हा काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. मॅडम विचारा. देशपांडे मॅडम. येस सर, मला विचारायचं होतं, तुम्ही सांगितलं की MOU करताना
सर्व प्राधिकरणांकडून मान्यता करून घ्यायची. तर त्याची लिस्ट किंवा त्याचे काही आम्हाला डॉक्युमेंट वगैरे मिळेल का, काय काय करायला हवं प्रोसिजर साठी? मॅडम गाईडलाईन सविस्तर निघणार आहे आपली, ओके लवकरच निघेल. त्याच्यातनं सगळ्या गोष्टी राहतील, जे आता आपण चर्चा करतो आहोत ना, या सगळ्या ओके गोष्टी त्या गाईडलाईन्स मध्ये राहणार आहेत. ओके ओके धन्यवाद सर, धन्यवाद. अजून कोणाचे प्रश्न असतील तर व्हर्च्युअल हँड रेज करावा. आहे कोणाचे प्रश्न? सर मला वाटतं प्रश्न सर एक ड्युअल डिग्री बद्दल भरपूर प्रश्न आले, ट्युनिंग बद्दल आले. एक जॉईंट डिग्री बद्दलचा थोडासा फरक फक्त मांडू का एका बोला सर, मिनिटात? प्लीज 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 बोला सर, बोला. कारण जॉईंट डिग्री मध्ये एकच डिग्री मिळणार आहे 2 विद्यापीठात, होस्ट युनिव्हर्सिटी आणि पार्टनरिंग युनिव्हर्सिटी. त्याच्यातनं होस्ट मधनं पहिल्या 3 सेमिस्टर त्या डिग्री विद्यापीठात तुम्हाला द्यावी लागेल. होस्ट इन्स्टिट्यूशन जी असेल ती, कॉलेज असेल तर कॉलेज आणि विद्यापीठ असेल तर विद्यापीठ. विद्यापीठाचा डिग्री मिळणार असल्यामुळे विद्यापीठाचे आपसात एमओयू झाल्याशिवाय ते अलाव होणार नाही. ते विद्यापीठाने ते केलं पाहिजे. आणि आपल्याला एकच डिग्री या 2 विद्यापीठातनं किंवा 2 HAI मधनं आपल्याला ते करता येईल. असं त्या 2 संस्थेमधनं ड्युअल डिग्री 2 डिग्र्या वेगवेगळ्या ठिकाणी ड्युअल करता येते आणि इथे एकच डिग्री 2 संस्थेमधनं करता येते. हा बेसिक त्याच्यातला तो फरक आहे. याच्या पण गाईडलाईन्स आपल्याकडे त्या येतील. गादीवर सरांचा प्रश्न आहे सर. गादीवर सर प्रश्न विचारा. सर चांदेकर सर, आता त्याच्यामध्ये आपण जॉईंट डिग्रीचा आपण त्यावेळेस विषय केला, तर कुठल्या विद्यापीठाचं जास्त कॉन्ट्रीब्युशन राहील आणि कुठल्या अंडरमध्ये ती डिग्री आपल्याला पब्लिश करतील, कशा माध्यमातून होईल ते? नाही, असं आहे की एक तर खरं आहे की जे होस्ट विद्यापीठ आहे त्याच्यातनं 3 सेमिस्टर तुम्हाला तिथनं द्यायच्याच आहेत पहिल्या. आणि मग आता बाकीच्या सेमिस्टर जे समजा 2 सेमिस्टर पुन्हा तुम्ही होस्ट मधने देऊ शकता, दुसऱ्या ह्याच्यात नाही देऊ शकता. डिग्री होस्ट युनिव्हर्सिटी तुम्हाला इश्यू करेल, अवॉर्ड करेल होस्ट युनिव्हर्सिटी. आणि मग नंतर सेमिस्टर कुठलं सेमिस्टर कुठून करायचं दॅट विल बी युअर चॉईस. तुम्हाला चॉईस राहील त्याच्यातनं. नाही पण सर आपण आता जसं 3 सेमिस्टर जसं RTMNU मधून केलं आणि 2 सेमिस्टर आपण जर अमरावती विद्यापीठातून केला, ओके, पण त्याच्यामध्ये कुठे मेन्शन करता येणार आहे की 2 सेमिस्टर अमरावती विद्यापीठामधून केले? सगळं कारण त्या दोघांचा आपसात एमओयू असेल ना. नाही एमओयू असेल. ओके गाडेवार सर, यस सर, दोन्ही विद्यापीठ ते इंडोर्स करतील. ते सर्टिफिकेशन जे आहे ते दोन्ही विद्यापीठ, जॉईंट डिग्रीचा पर्पजच तो आहे की दोन्ही विद्यापीठ ते इंडोर्स करतील. अर्थात त्याच्यामध्ये ते जे बेसिकली जो रिझल्ट आहे किंवा ह्याच्यामध्ये तो क्लिअरली मेन्शन असेल की 2 सेमिस्टर इकडे केली आणि उरलेली 3.5 सेमिस्टर तिकडे दुसरीकडे केली, तो मेन्शन त्याच्यामध्ये येणार आहे. पण द व्हेरी पर्पज ऑफ जॉईंट डिग्रींग इज एंडोर्समेंट ऑफ बोथ द इन्स्टिट्यूशन्स. ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळं तुमच्या ज्या कॉन्व्होकेशन असेल किंवा सर्टिफिकेट जे असेल त्याच्यावर दोन्ही विद्यापीठांचा लोगो आणि त्यांचं नाव येणार आहे. करमरकर सर, आता त्याच्या बाहेर जाऊन एक थोडासा विषय होता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी टू से, कारण की आता सध्या ड्युएल आणि याच्यावर चर्चा चालू आहे. एक माझ्या डोक्यामध्ये बरेच दिवसाचा एक विषय होता, आता मला ते काही करता नाही आलं. चांदेकर सरांसोबत मी मागच्या वेळेस बोललो होतो की मला असं म्हणायचं होतं की ऑल ओव्हर द महाराष्ट्रामध्ये जर आपण 70% सिलेबस जर युनिफॉर्म जर ठेवलं तर मला असं वाटतं की खूप चांगला आउटकम येऊ शकतो असं मला वाटतंय. खरं सांगायचं म्हणजे UGCचं जे मॉडेल करिक्युलम किंवा मॉडेल सिलेबस असतं त्याच्यामध्ये 20-25% आपल्याला फेरफार आपल्या लोकल गरजा, रिजनल नीड्स किंवा लोकल नीड्स करून बेसिकली त्या सिलेबस मध्ये चेंजेस करणं अपेक्षित असतं. त्यामुळं तुमचा हा जो क्रायटेरिया की 70% सिलेबस मोरले सारखं असतंच असलं पाहिजे खरं सांगायचं म्हणजे. आणि 25% जे आहे ते नीड बेस्ड असतं, लोकल नीड्स किंवा रिजनल नीड्स कन्सिडर करून त्याच्यामध्ये ते फेरफार केलेले असतात. आणि त्यासाठीच खरं सांगायचं म्हणजे आपला ई बोर्ड ऑफ ई बोर्ड जे आणलेलं आहे त्याच्या मागची भूमिका ही आहे
की प्रत्येक जे वेगवेगळ्या विद्यापीठाची जी प्राधिकरण विशेषतः बोर्ड ऑफ स्टडीज आहेत त्यांच्यामध्ये ही साधक बाधक चर्चा होऊन जेणेकरून इक्विव्हॅलंट देण्याच्या दृष्टीनं सुद्धा सिलेबसमध्ये बऱ्यापैकी साधर्म्यता असणं, त्या दृष्टीनं हा आपण पर्याय शोधलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता खरं सांगायचे 2 जे आपले आमचे सदस्य आहेत ते या मीटिंगमध्ये उपस्थित नाही आहेत, ते आता त्याच मीटिंगमध्ये आहेत. ई बोर्ड जे आपण बनवतोय 13-14 विद्यापीठांचं, त्याच्या संबंधात जी चर्चा चाललेली आहे त्याच्यामध्ये माहेश्वरी सर आणि रवींद्र कुलकर्णी हे दोघं उपस्थित आहेत. येणाऱ्या काही काळामध्ये मला असं वाटतं की हा तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्याला व्यवस्थित उत्तर मिळेल, की जेणेकरून तुम्ही म्हणताय की 70% साधारणपणे सिलेबस सारखा असेल आणि उरलेलं 25 ते 30% हे लोकल आणि रिजनल नीड्स लक्षात घेऊन केले गेलं असेल. आणि त्यामुळे इक्विव्हॅलंट देणंही सोपं जाईल. करमरकर सर बरंच झालं, ते बऱ्याचशा गोष्टी क्लिअर पण केल्या. पण मला असं वाटतं की सुकाणू समितीच्या माध्यमातून आपण स्ट्रक्चर तयार केली, बरोबर आहे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कसं असलं पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्याच्या संदर्भातलं पूर्ण म्हणजे स्ट्रक्चर आपण तयार करून आपण लोकांसमोर दिलं. ओके, त्याच पद्धतीने जर सुकाणू समितीच्या माध्यमातून जर आपण वेगवेगळ्या कमिटीज तयार करून 70% सिलेबस हा जर महाराष्ट्रामध्ये जर युनिफॉर्म जर केला तर मला आता बराचसा क्रंच आपला कमी होईल. आणि कसं आहे की एखाद्या विद्यापीठामधून जर दुसऱ्या विद्यापीठामध्ये तो एज्युकेशन मध्ये जर ट्रान्सफरही झाला तर फारसा फरक त्या एज्युकेशन सिस्टम किंवा सिलेबस मध्ये पडणार नाही, असं माझं त्याचं मत आहे. नाही, तुमचं मत अगदी बरोबर आहे आणि योग्य पण आहे. आणि त्यामुळेच हा ई बोर्ड जे आपण आणलेला आहे तो त्यासाठीच आणलेला आहे, जेणेकरून ही सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट थोडीशी म्हणजे ज्याला आपण एक कॅच म्हणूया, की प्रत्येक विद्यापीठ स्वायत्त आहे आणि त्यामुळे आपण वरनं काही इम्पोज करू शकत नाही. आपल्या जास्तीत जास्त गाईडलाईन्स असू शकतात. आपण सिलेबस बनवणं आणि ते सर्वांनी तसंच्या तसं घ्यावं असं सांगणं हे चुकीचं होईल, कारण स्वायत्तता आहे प्रत्येक विद्यापीठाची आणि त्याला आपण हात लावत नाही. नाही सर, गादेवर सर आता पुढेच आहे, तुम्हाला स्पष्ट केलंय की विद्यापीठाची स्वायत्तता आहे. आता बाकीच्यांचा प्रश्न होऊ द्या. जी सर. सॅल्यूट टू यू. पुढचा प्रश्न कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हँड रेज करा. व्हर्च्युअल हँड रेज करा. बहुतेक नाहीत सर. बऱ्यापैकी एक आहे सर, सेंट झेवियर्स कॉलेज. अनम्यूट करा. गुड आफ्टरनून अँड ग्रीटिंग्स टू ऑल. माझं नाव डॉक्टर बिनोज कुट्टी. माझा एक जे तुम्ही ड्युअल डिग्री बद्दल बोलले ते युजीसी मध्ये सेम डिसिप्लिन होतं, पण आपण महाराष्ट्रामध्ये मल्टी डिसिप्लिनरी अलाउ करतो असं सांगायचं आहे ना? हा पहिला प्रश्न होता माझा. हॅलो, ऐकायला आलं का? हो, आला. एक आपण थोडस त्यांना फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. सायन्स करत असताना एखाद्याला जर म्हटलं की आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज मध्ये दुसरी डिग्री करावी तर त्या दृष्टीने आपण त्या भिंती तोडून टाकलेली आहेत, जेणेकरून त्याला ते करता येईल. आणि ती स्वायत्तता आपण त्याला दिलेली आहे, फ्लेक्झिबिलिटी त्याला दिलेली आहे आपण. म्हणजे ते ड्युअल डिग्री मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आता आपण मल्टी डिसिप्लिनरी अलाउ करतोय. हो, अगदी. थँक्यू. आणि दुसरं म्हणजे आता मी ते करमरकर सर ट्रेनिंग बद्दल बोलत होते, पण माझं नेटवर्कचं थोडं इश्यू होतं, म्हणजे थोडं मिस झालं. तर नेमकं मला ट्रेनिंग आणि ड्युअल मध्ये एक्झॅक्ट डिफरन्स कुठे आहे ते समजलं नाही. थोडीशी क्लॅरिटी दिलं तर बरं होईल. जॉईंट आणि ड्युअल समजलं, पण ट्विनिंग आणि ड्युअलचं थोडंसं कन्फ्युजन आहे. आता ट्विनिंग अँड ड्युअल मध्ये ट्विनिंग जी डिग्री आहे ही 2 विद्यापीठामध्ये पण एकच साधारणपणे विषयामध्ये आपण डिग्री देतोय. आणि ट्विनिंग मध्ये बेसिकली हे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिलेलं आहे की 3 सेमिस्टर तो जी होस्ट युनिव्हर्सिटी जिथे त्याने ऍडमिशन घेतलेलं आहे तिथे घेईल. त्या विद्यापीठानं ज्यांच्याबरोबर एमओयू केलेला आहे त्या विद्यापीठातून त्या विषयामध्ये उरलेले 3 सेमिस्टर किंवा 2 सेमिस्टर जे काही असेल, जे काही अंडरस्टँडिंग असेल त्याप्रमाणे तो करेल. ते करत असताना बेसिकली दोन्ही प्रकार आहेत. एक तर म्हणजे त्याला ट्रेनिंग मध्ये फिजिकली जाता येईल, विशेषतः परदेशाच्या बाबतीत
विद्यार्थ्यांना मोठ्या हे असतात की आपल्याला परदेशात एक 6 महिने तरी करता यावेत वगैरे. त्यामुळे खरी संकल्पना जी आहे ट्रेनिंगची ही आणली होती की इंटरनॅशनलच्या दृष्टीनं, जेणेकरून आता मी उदाहरण द्यायचं झालं तर मेलबर्न विद्यापीठाबरोबर पुणे विद्यापीठाचा एक करार आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही एक ब्लेंडेड BSc प्रोग्राम चालवतो 5 विषयामध्ये. आतापर्यंत आम्ही काय करत होतो की संपूर्ण डिग्री जी आहे ती पुणे विद्यापीठात देत होतं, जरी काही टीचिंग जे मेलबर्नचे लोक येऊन प्रत्यक्ष करतात किंवा ऑनलाईन करतात, पण डिग्री देत असताना पुणे विद्यापीठाचीच फक्त डिग्री मिळत होते. याच्यामध्ये एक 15-20 दिवसाचा कॅम्प आम्ही त्या मुलांना, जो कंपल्सरी नाही, ज्याला परवडेल त्याला 15 दिवसाचं एक्सपोजर मेलबर्न विद्यापीठाच्या कॅम्पसवर. इथे आता काय होणार आहे की या 2 विद्यापीठांमधलं जर हीच आता डिग्री आम्ही ट्वाईन मध्ये करायचं ठरवलं तर 2 वर्ष तो पुण्यात करेल आणि 1 वर्ष मेलबर्न मध्ये करेल. आणि मेलबर्न मध्ये करत असताना दोन्ही विद्यापीठ ही डिग्री एंडोर्स करतील. अर्थात याच्यातल्या बाकीच्या नेटिगिटी ज्या आहेत, ज्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर काय असेल, ते सगळं सामान्य विद्यार्थ्याला परवडेल की नाही, या गोष्टी त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे वगैरे. हा ट्वेनिंगचा कन्सेप्ट झाला, ज्याच्यामध्ये ट्वेनिंग मध्ये बेसिकली दोन्ही विद्यापीठ ती सर्टिफिकेट जे आहे किंवा जे आहे ते एंडोर्स करतील आणि दोघांचं साधारणपणे जॉईंट शिक्क्याची डिग्री त्याला मिळेल. हा ट्वाईन डिग्रीचा प्रोग्राम झाला. ड्युअलच्या बाबतीत सुद्धा एका विद्यापीठामध्ये दोन वेगवेगळे विषय घेऊन तो डिग्री करू शकतो किंवा एक डिग्री या विद्यापीठातून आणि दुसरी डिग्री दुसऱ्या विद्यापीठातून अशी तो करू शकतो. आणि ज्याच्या संबंधात बेसिकली मगाशी बिसेन सरांनी सांगितलं, इथे सुद्धा त्या 2 विद्यापीठांबरोबर MOU असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे येणारे प्रश्न आहेत, प्रश्न म्हणजे काय, बेसिकली 2-3 विषय यातले महत्वाचे आहेत की टाइम टेबल जर ओव्हरलॅपिंग व्हायला लागलं तर त्या मुलाला ती डिग्री करता येणार नाही. ती सुसूत्रता येण्याच्या दृष्टीनं त्या 2 विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थित अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला तो प्रॉब्लेम येणार नाही की सुखकारकरित्या दोन्ही डिग्री तो व्यवस्थित कंप्लीट करू शकेल. आता याच्यामध्ये जे एकाच विद्यापीठातून जर दोन्ही करत असेल, ऑब्व्हियसली एकाच विद्यापीठाची डिग्री मिळणार आहे. 2 वेगवेगळे विषय 2 विद्यापीठांत करत असेल 2 वेगळ्या डिग्री मिळणार आहेत. आणि एक लास्ट प्रश्न, आता ते फॉरेन युनिव्हर्सिटीच्या इंडियन कॅम्पस मधून पण करता येतात का? ते पण अलाउडच आहे ना? एनी अदर युनिव्हर्सिटी म्हणजे ते पण चालेल? अगदी चालणार आहे, अगदी चालणार आहे. आता सध्या इंडियन कॅम्पस असलेले 1 किंवा 2च विद्यापीठ आहेत परदेशातली, संपूर्ण अजून आलेली नाही आहेत, पण ते चालणार आहे. कारण त्यांचं एक ऑफशोर युनिट म्हणून त्यांनी काढलेलं आहे, त्याला तेवढीच इंटरनॅशनल युनिट म्हणून मान्यता आहे, काहीच प्रश्न नाही. त्यांना प्रोसेस मात्र करायला लागेल. MOU आणि बाकीच्या गोष्टी फॉर्मॅलिटी पूर्ण करा. येस. ओके. आणि आपलं गाईडलाईन्स येणारच आहे, तर म्हणजे थोडं क्लॅरिटी येईल. अगदी. ओके, थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद सर. पुढचा कोणाचा प्रश्न असेल तर हँड रेज करा प्लीज. मिस्टर संजय. आयफोन अनम्यूट करा मिस्टर संजय. हा, नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की असा प्रयत्न होत आहे. सर्व तुम्ही ह्या ड्युअल डिग्री आणि सगळ्या ह्या अरेंजमेंट विषयी, NEP विषयी सगळ्यांना सजग करताय. पण हा प्रयत्न जर खूप हे इम्प्लिमेंटेशन करण्याच्या आधी झाला असता तर खूप चांगलं झालं असतं. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये आणि शिक्षण संस्था चालकांमध्ये प्रचंड असा गोंधळ NEPचा आहे. सर, तुमचा प्रश्न विचारा. बाकीच्या गोष्टीपेक्षा तुमचा प्रश्न सांगा. हा, प्रश्न आहे ना माझा. तर युनिव्हर्सिटीमध्ये आणि ह्या गाईडलाईन वगैरे केव्हापर्यंत येतील? तुम्हाला ऍक्च्युली 2 ते 3 इयर आतापर्यंत निघालेले आहेत. प्रत्येक वेळेला आपण गोंधळ असायचं खरं सांगायचं काहीच कारण नाही आहे, कारण सातत्यानं आपण चर्चा करत आलेलो आहे. कुलगुरू असतील, अधिष्ठाता असतील, मॅनेजमेंटचे प्रतिनिधी असतील, प्राचार्य असतील, जेणे यांच्या चर्चेमधूनच हे सगळे GR बाहेर पडलेले आहेत. ज्याच्यामध्ये पहिला जे स्ट्रक्चर दिलं गेलं, UGCने जे स्ट्रक्चर दिलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक विंडो त्यांना दिलेली आहे, फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये करत असताना. आणि त्यामुळं मला असं वाटतं की सातत्यानं आपला हा प्रयत्न हाच आहे की
सातत्याने आपल्या चर्चा, आपल्या अडचणी समजून त्या संबंधात काम करून मग गाईडलाईन्स देणं. आता गाईडलाईन ट्वेनिंग डिग्री, ड्युएल डिग्री या ऑलमोस्ट रेडी आहेत. सातत्यानं चर्चा करून त्याच्यामध्ये ज्या काय ज्याला कंगोरे होते ते काढून टाकून व्यवस्थित करणं आणि त्या दृष्टीनं काम सुरू आहे. मला असं वाटतं येणाऱ्या 15 ते 20 दिवसात, जास्तीचा उशिरात उशिरा महिन्याभरामध्ये त्या संबंधातला गाईडलाईन्स आणि GR या सगळ्यांना दिल्या जातील. थँक्यू सर. पुढचा प्रश्न, कोणाला प्रश्न विचारायचा असतील तर प्लीज हँड रेज करा. सर, बऱ्यापैकी आता म्हणजे प्रश्न अजून कोणाचा हँड रेज नाहीये. कन्क्लूड करा ना मग तुम्ही. यस सर. काही प्रश्न नाही, काही प्रश्न. धन्यवाद सर. तर आजच्या या सत्राला ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री, ट्युनिंग प्रोग्राम संदर्भात अनेक जे प्रश्न आले किंवा शंका उपस्थित झाल्यात, या शंकांचं निरसन समिती सदस्य कमळकर सर, बिसेन सर, सपकाळ सर आणि चांदेकर सर यांनी केलं. तसेच सुप्रिया पाटील मॅडम आजच्या सत्राला उपस्थित होत्या. तर याच्या पुढेही आपण हा उपक्रम पुढच्या 15 दिवसाच्या शनिवारी घेणार आहोत. अजूनही काही जे प्रश्न असतील, शंका असतील तर त्या पुढच्या सत्रामध्ये नक्कीच सगळ्यांनी तयारी करून आम्ही नवीन थीमसह पुन्हा उपस्थित होणार आहोत पुढच्या 15 दिवसाला. तर संचालनाच्या वतीने, शासनाच्या वतीने मी सर्व सन्माननीय सदस्य, सुकाणू समितीचे सदस्य यांचे मी आभार मानतो. तसेच आजच्या सत्राला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून प्राचार्य, संस्थांचे संचालक, संस्थाचालक, विद्यार्थी, पालक तसेच काही प्रकुलगुरू, कुलगुरू सर्व उपस्थित होते आणि त्यापैकी काहींनी प्रश्न विचारला, प्रश्नांचं निराकरण झालंय. तर मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि पुढच्या सत्राला आपण पुन्हा भेटूया असं आश्वासन देतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजचं हे सत्र इथे समाप्त झालं अशी घोषणा करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर्वांना नमस्कार.